55वा दिवस रात्री 8:45 वाजता. हिला मी उद्या दिलं काट्याने आपल्या दोघांकडे गेलं. दोघंही आले ना आपल्याकडे. उद्या आपल्याला काही करताना कॅल्क्युलेशन करताना देताना आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. डोंट जम्प टू डिसिजन्स, कारण मीही नाही जम्प करत आहे. मला लगेच त्यांनी म्हणलं की मला कुचकट बोलणं, लूक वगैरे सगळे सुरू झाले माझ्याबरोबर. तेच काट आहे आणि त्यांच्याकडे स्ट्रेंथ नाही आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. तुझं संकेतसोबतचं एक भांडण संकेतला बाहेर काढू शकतो. संकेतला पॉवर मिळू दे, पॉवरफुल होऊ दे. आय वॉन्टिंग टू प्रोसीड. तव्याला जर का ठेवलं गॅसवर आणि तवा तापला आणि हात ठेवायला गेला तर भाजणारच आहे. भाजू दे ना, त्याचा गेम नका त्याला अप होऊ देऊ. पाडा. अरे हो, पाडू आपण, पण मला दोघींना मला द्यायचं होतं मुलींना. बघा नॉमिनेटेडवाला खूप स्कॅरी असतं, बट जेवढं मला पुश भेटला ना माझ्या फर्स्ट वीकमध्ये परफॉर्म करण्याचा, तो त्या नॉमिनेशनमुळेच मिळाला. प्रभूपासून पण सगळं डिस्कस करायची गरज नाही आहे. आपण दोघे आता मेन लोक असणार आहोत त्याच्यामध्ये. ओके, जे आहे ते ग्रुप आहे आपला, तो राहणार आहे. पण बियॉन्ड दॅट अंडरस्टँड बाबू. रात्री 9 वाजता. जे काही बोलशील तिकडे, जे काही पिच करशील, जे काही सांगशील त्यांना, ते इथं ग्रुपमध्ये आल्यावर ते पण डिस्कशन एक होऊ दे. ऐकून डिस्कशन ग्रुपमध्ये झालं पाहिजे. आरबी होता कुठे या आठवड्यात? फक्त ते चाललं होतं राखी, हेच चाललं होतं. आणि कुठेतरी ती गोष्ट लागत होती यार मला. तुम्हाला काय पाहिजे? सांगितलं आपली फ्रेंडशिप आहे. हो, आपली फ्रेंडशिप आहे. मग तुला बोलायचं आपलं ब्रेकअप झालंय त्या दिवशी पाण्यात मी उडी मारली. अरे पण ब्रेकअप काय होतं? माझ्याकडून रे. अप कधी होतं ब्रेक व्हायला? अप तुझ्याकडून नव्हतं, माझ्याकडून होतं. बरं, 1000% होतं. तू इथे गेम खेळायला आलीस? हो, मला पण तेच हवं की तू गेम खेळ. थँक्यू. आता तो परत राखीच्या मागे जाईल. त्याचा गेम नाही आहे राखी नाही तर, आणि मी त्याला त्याच्यावर टार्गेट करत राहीन. मी लोकांना दाखवीन की इसके बगैर इसका गेम नाही आहे. तू जे करायचं ते कर. आय हॅव नो प्रॉब्लेम विथ इट. आय एम देअर विथ यू. आय एम देअर अ व्हेरी डिअर फ्रेंड. यू आर व्हेरी क्लोज टू मी अँड आय विल सपोर्ट यू इन व्हॉट एव्हर यू डू. कळलं? आता सांगू, बोलू? मला नाही पाहिजे तुझा सपोर्ट. बी देअर फॉर मी समवेअर आउटसाइड, समवेअर फार. इथं मला तुझं काय सपोर्ट नको आहे. अरे सपोर्ट म्हणतो इमोशनली, मेंटली, व्हॉट एव्हर इट इज. तुला गेमसाठी सपोर्ट नाही म्हणत मी तुला. मलाच माझा गेम कळत नाही, तुला काय सपोर्ट करू मी? तुला सगळं कळतं. मी म्हणत होतो की त्या दोघी तिकडे नको जायला. माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे. संस्कृतीला जर मी दिलं असतं, टाय झाला असता, ठीक आहे. मला नाही माहिती होतं काय, मला उमेदवारी नहीं पड़ा. तुला माहिती आहे तिची उमेदवारी गेली ना अनुश्रीची. मला ते की मेरे को उसको टार्गेट करके निकालने करेगा अगर आगे जाके जर मला तिला काढायचं आहे तर ती कॅप्टन नाही होऊ शकणार. ॲज अ फ्रेंड की त्याचा गेम त्याला खेळायला जाऊ. कारण टोळीमध्ये गेला सपोज तो परत त्याच हिटलिस्टमध्ये तो येतो लोकांच्या. यू नो व्हॉट ही वॉन्ट्स, ही जस्ट वॉन्ट टू प्ले. ही वॉन्ट्स टू बी इन द गेम. ती त्याला घेऊन जाते. कोणती? प्राजक्ता. तुला वाटते ती मास्टर माइंड आहे, ती झिरो आहे. ती इमोशन्सनी वाहणारी मुलगी आहे. तिला गेम अर्धा कळतच नाही इथे. ती इंटेलिजंट आहे की नाही? नाही, या गेमसाठी नाही. ह्युमन्स अंडरस्टँडिंग मास्टर माइंड. यू डोंट नो हर. स्नेक है ती, खूबसूरत स्नेक. नाही बेटा वो किसको भी ले लेती अंदर. लेने दे. वोट ज्या दिवशी मला गेल ना ती, देन मी समजेल की गेमर आहे. नाही, तिला नको. तिला इंटेलिजंट नाही, तिला माहित आहे की तू काटा गँग सोडणार नाही. अरे मी तिला इंडिव्हिज्युअल जरी असतो तरी मी तिच्यावर नसतो, कारण की मला माहिती ती सगळीकडे जो सबका वो किसी का नाही आहे. रात्री 11 वाजता. आता आम्ही दोघं हे सगळं संपून आलो. हो, ओके. तू मला बोलो हे तू नाही तर त्याचा गेम नाही आहे यार राखी. मी सांगितलं मी कोणाची पॉपेट नाही. तो पुन्हा पॉपेट नाहीये. तो पुन्हा बोलणार आहे की राखीमध्ये तू दिसलाय. तो हॅमर करणार आहे. नाही करता राहू. आता सगळे तुटलेच होते की संकेत आला मध्ये, आणि संकेत लॉयल आहे प्राजक्ताशी देवनपासनं. तिच्या अगेन्स्ट नाही बोलतोय तो. तर तिला तो कॉन्फिडन्स आला आहे. अर्धा गेम इकडनं शिकून येते, इकडे बोलते. इकडे का जाते ती एवढा विश्वासघात झाल्यानंतर पण? स्ट्रॅटेजी ऐकायला, गेम प्ले बघायला, टास्क समजून घ्यायला, स्वतः मुद्दे बोलायचे कसे आहेत तरी बॉरो करायला. आणि ती गोष्ट तुटू नाही देणार. ती म्हणेल की टोळीमधनं मी बाहेर गेली. बाहेर तर तेव्हा जाणार ना जेव्हा
कट होईल सगळं. काटा ग्रुप आमचं प्रॉपर आहे. लोक टाळ्या आणि खुश. हा एकटा झाला है. झुंड में सुअर आते हैं, शेर अकेला आता है. और हम इसका साथ नहीं छोड़ेंगे. तो टार्गेट झाला ना तर हेच नरेटिव्ह करणार की आता ती गेली आहे, आता हे लोक मला टार्गेट करून बिकॉज ते नो की मी आता ह्याच्यामध्ये आहे वीक, आणि तो त्याचा कमबॅक स्टोरी बनवायला कोशिश करेल. म्हणून मी ते म्हणते की अविक विशालला टार्गेटच नका करू. शेर जब भूखा होता है तो शिकार करता है, जब जख्मी होता है तो हमला करता है. हमला. तो एवढा प्राउडी आहे, त्याला असं वाटतं की हा राजा, ये सब मेरे पैदे है, मैं जिनको चलाता हूँ. आणि तो तसंच सगळ्यांना ट्रीट पण करतो आणि तो अपफ्रंटली बोलतो की मेरा तो कोई कुछ नहीं बिगाड़ सकता. रात्री 11:30 वाजता. मग मिठी छोरी काय म्हणते तुझी? काय नाही, मैत्रीण आहे माझी. तिला मोठा शॉक बसला असेल, तिच्यासमोर ही कशी काय राहिली? आता आम्ही तर ऑनेस्टली बोलू, आम्ही तर एक तर तिच्यासमोर दीपाली पण कशी राहिली. अरे कंपॅरिझन आहे ना? अच्छा, नाही वोटिंग मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे यार. पण ती किती आठवडे खेळली ना. तू काय खेळते? मी आल्यापासून खेळते. तुम्हाला नाही दिसत, लोकांना दिसत. म्हणजे माझी आम्ही पण खेळलो की तू नंतर आलीयस. आम्ही कधीपासून आहोत, तुम्ही आता आलाय. तुम्ही खेळलेत नाहीये. अरे दीपालीची फक्त तुम्ही साडा बदलल्यात, कोपरा पकडला आणि डान्स केलाय. तुम्ही काहीच सांगू नका मला माझ्याबद्दल. तर तुम्ही बोलू नका, माझ्याबद्दल आम्हाला सांगू करता नका, येत सॉरी. नाही. तुम्ही खेळून दाखवा आलाय. ना. तेच करताय जे तुम्ही खेळलात आधी. तुम्ही काही नवीन नाही देते लोकांना. राडा नवीन काही देत नाहीयेत तुम्ही. भरपूर साऱ्या गोष्टी त्याच्यानंतर तुम्ही तेच देताय. मी नाही ना, मग ओनली जेवण बनवायचं, जेवायला घालायचं. नाही, तो गरजेचं जेवण नाहीये. मी काही नसतं. आणि necessary गोष्टी हे नाहीये. हो, तुम्हाला आवड होते यार. मला ड्युटी करायची होती, मला कुठली एक ड्युटी करायची होती. मला माहिती आहे की मला ते पसंत आहे. मी ते याच्याने बिना झिझकनी ते करू शकते. आरडा ओरडा करणंच म्हणजे गेम नाहीये, हा माझा गेम आहे. आता तू बस काय करते? आरडाओरडा तुला like तुला duty ते बसली समजत आहे नाहीये ना. तर तुला प्रेमाने सांगितलेलं कारण तुला समजत नाही आलं. मला प्रेमाने नाही समजत. हा, तर मग नको बोलूस. मग कोणाच्या आरडाओरडा गेमला नको करत बोलू करत की मला कोणी जर समजतं. अरे, तर मग तुला असं वाटतं काय तू गेम बद्दल बोलत होती ना. नाही, मी काय करता, तुम्ही फक्त जेवण बनवून चरता. मी तिच्याशी बोलते, ही मध्ये खुदली, पण ते तुझा हक्क आहे. कारण तू का नाही यार, का नाही? व्हेरी गुड, मला आवडलं. Thank you. आहे तुझा स्पार्क. थँक्यू. मध्यरात्री 12:30 वाजता. राखीने तुझ्या अगेन्स्ट वार घेतलेले बिनसलेलं आहे तिचं तुझ्या बाबतीत. तुला चांगलंच आहे. माझ्या मी तर म्हणते आणखीन बिनसावं. मग तू असं बोलली तर काय बोलली ती? भांडली माझ्याबरोबर. खतरनाक. ते आता तिथे बसून तिला सांगते प्राजक्ताला काय करते, इथे आपल्यात बसते, आपला ऐकते, मग तिथे जाऊन त्यांच्याशी बोलते. तो तिचा एक वेगळा गेम चालू आहे. तू जेव्हा पहिला आठवड्यात आली होती तेव्हा तुझ्यावर पण हेच केलं होतं ना, बटर भाजी. ते लोक काय करतात माहिती आहे? आपल्या कंध्यावर बंदूक ठेवतात. आता तुम्ही दोघी छोटी, अच्छा तुम्ही छोटे, ह्याला तर माहिती गेम. असं कंध्यावर ठेवून किंवा वार करतात. नाही, मी इंडिव्हिज्युअल गेम खेळते. Very good. माझं काय असं नाहीये. तुम्हा दोघांसाठी सर्वात बेस्ट हेच आहे की कोणत्याही ग्रुपमध्ये नका जाऊ. नाही, मी इंडिव्हिज्युअल गेमच आपल्या हिशोबाने करा. तिच्या नावावर थोडी शो आहे. ती प्रत्येक वेळी काय शिकवते, असं करायचं, हे मुद्दा आणि तो मुद्दा, प्रत्येक वेळी काय. तुझा शो थोडी आहे. मग मध्यरात्री 1:15 वाजता. फॉर एग्जाम्पल जैसे ही मैंने राकेश को वोट किया, यहाँ से नॉमिनेट किया, राकेश मुझे नहीं करेगा. बता क्यों नहीं करेगा? क्योंकि अपने से वीक को डालेगा. एब्सोल्युटली. और कौन है वीक? हे लोक. मला संकेत असं बोलतो, असं राहू वगैरे सोबत, तर मला नाही आहे त्याच्यावरती पण विश्वास. मला क्लिअरली असं वाटतं की तो गेम खेळतोय स्वतःच. न जावं एवढंच. अच्छा, हां. कोण नाही जाऊ. देवा, आता तू एकमेव माणूस आहेस जो तिला समजावू शकतो. नाही तिचा राग माझ्यावर नाही, पण नाही, तिला शांत होते. आज पहिलाच दिवस आहे ना. बघू. सागरचा का गेम आहे? त्यालाच विचारावं लागेल. टास्क यायच्या आधी किंवा काय एक मोरक्या त्यांचा ठरलेला आहे विशाल, जो त्यांना सपोर्ट करतो. कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी तोच सपोर्ट करतो. खेळल्यानंतर त्यांच्यातले उमेदवार होतात, त्याला तो दुवा एक मिळालेला आहे. दुसरी गोष्ट, आता नॉमिनेशन मध्ये पण त्याचा हात त्यांच्या लोकांवरती आहे. तर ते लोक नॉमिनेट होणार नाही हे पण माहिती. मध्यरात्री 1:15 वाजता. ओके. येस, आय एम. माझं ॲडवाईस तुला हे आहे,
जोपर्यंत सिंग्युलर गेम नाही आहेत ना 8 किंवा 9, फाइंड युअर अलायन्स. कुठलाही ग्रुप असू दे, बट फाइंड युअर अलायन्स. आता ह्या अलायन्समध्ये पण प्रॉब्लेम आहे. 50-55 दिवस झाले. प्रायोरिटीज चूज करणं खूप इम्पॉर्टंट है. I know. I've been thinking about it. या ग्रुपमध्ये पहिला ये ग्रुप की बात करतो. प्राजक्ताची प्रायोरिटी काय? सागर. एक्झॅक्टली. सागरची प्रायोरिटी काय? प्राजक्ता. राईट. संकेत पण या ग्रुपमध्ये आला आता. संकेतची प्रायोरिटी काय? Is playing. नो ओपन आहे उसकी प्रायोरिटी. जोपर्यंत त्याला कोण डील नाही देत त्याची प्रायोरिटी ओपन आहे. थिंक व्हेरी लॉजिकली. माझी प्रायोरिटी काय? प्राजक्ता, सागर दादा. कोण नाही राईट नाव. माझी प्रायोरिटी फक्त रुचिता होती, ती गेली. जर मी प्राजक्ताला प्रायोरिटी बनवली तरी तिच्या प्रायोरिटी सागरच असणार. तर मी तिथे घुसून काय फायदा नाही. दिस एन अलायन्स ऑफ ग्रुप ऑफ पीपल, पर यहाँ पे प्रायोरिटीज खुला है 2-3 लोग. आता या ग्रुपमध्ये राकेशची प्रायोरिटी नेपाली. तन्वी. नाही एक आहे. तन्वी वाटतं मला. राकेश. बरोबर. प्रायोरिटी म्हणजे एकच माणूस असतो. येस. ओके. तन्वी. तन्वीची प्रायोरिटी काय? राकेश. नाही. प्रभू. एक्झॅक्टली. प्रभूची प्रायोरिटी काय? तन्वी. दीपालीची प्रायोरिटी काय? राकेश. दीपालीला हे कळत नाही की ती कुणाची प्रायोरिटी नाही आहे इथे. तिला हे कळत नाही अजून. ते कळणार. ते कळणार. तेव्हा बोलले तिला. स्लोली तिला कळणार हे गोष्ट. आता एक टास्क आहे कुठलं तरी. तूने ये ग्रुप के साथ अलायंस किया, ठीक है. टास्क खत्म, अलायंस खत्म, भरोसा नहीं जीतेगी. वेयर ट्रस्ट प्लेज अ मेजर पार्ट. मजा कब आएगा तेरे को पता है? तेरे को गेम में. देन यू विल बिल्ड ट्रस्ट इन समबडी who will trust you. Sanket or me or Prajakta or anybody, then you are in the game. Or Rakesh or anybody or Deepali or anybody. But that person के लिए you have to be the priority. Then your game on. गेमसाठी म्हणून मी कोणाबरोबर पण आज तुझ्याबरोबर तर उद्या त्याच्याबरोबर, आज याच्याबरोबर तर उद्या त्याच्या, हे नाही होऊ शकत. मग ते फेक वाटतं. मला वीक बनून कोणाच्या मागे मागे जाऊन नाही बसायचं आहे. तू वीक नाही, मला माहिती आहे, म्हणून मी वेळ घेत होते. पण जे झालंय ते झालंय आज. बट थँक्यू फॉर द ॲडवाइसेस. आय विल टेक इट. थँक्यू. And you're nominated, please be a little fast. Yes. I don't want you to go at least this week. नो, आय विल नॉट. मला तेवढा विश्वास आहे माझ्यावरती. तो अच्छा चेहरा दिखना चाहिए. एक अच्छा चेहरा तो दिखना चाहिए. हाँ, दिखना ही चाहिए. और क्या. ठीक है. No worry. Do your best. God bless. चलो, प्लीज टेक केयर. ठीक है. गुड नाईट. टेक केयर. बाय. 56वा दिवस सकाळी 10 वाजता. सकाळी 10:30 वाजता. काय करायचं? असंच जायचं हळूहळू. टॉप 5 पर्यंत तर कसं पोचायचं एवढं आलो ना. तथास्तु. तथास्तु नाही, तथास्तु. तथास्तुच म्हणलं. मैं रेवा से बात किया बहुत लेट तक. तुझा स्पीड वर्क मी केलंय. फक्त तिला बोल तुझ्याबरोबर खेळायला ती खेळ. ओके. देखो रेवा और संस्कृती में कुठेतरी रेवावर जास्त भरोसा.
संस्कृति जरी फिकल माइंडेड, उसको समझता नहीं. मी इकडे आली तेव्हा विशाल होता, विशालने मला आवाज दिला. सांगते मग आरामात. खूप मोठं आहे, नंतर सांगणार मग. तुला कुठे ठेवलं आहे त्याने, म्हणजे त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये त्याचं कॅल्क्युलेशन सगळं आउट चाललं आहे म्हणून विचारते. मैं उसको क्या बोला, मी का अलायन्स ऑफ ट्रस्ट. तर काटा तिला घेईल फॉर अलायन्स, फॉर नंबर, पण का ते काटाची प्रायोरिटी असेल नाही. तुला आठवते पहिल्या दिवशी आल्यानंतर मी बोलली की ताई जर मी तुझ्याकडे आली तरी पण तुझ्या प्रायोरिटी सेट आहे आणि मला अलायन्स लागेल. राकेश मोस्टली जर तुमच्या दोघांमधून आलं म्हणजे बाहेर दिसतं मला तुझ्याशी खूप चांगला नातं आहे, नो डाऊट, पण तू सेकंडवरती येते तर मी पहिले येते. तुला असं वाटतं का? पण परवाच्या टास्कमध्ये पण त्याने मला स्वतःनंतर त्याने मलाच ठेवलं होतं. आरपीने जर लॉयल्टी तोडली तर आरपीच रॉंग दिसेल. का लॉयल्टी दोघांकडे पण आहे ना, तुझ्याकडे पण तू चूज वन. प्रायोरिटी म्हणजे एकच. त्यामध्ये फक्त एक दीपाली ज्याला कळत नाही की ती कोणाची प्रायोरिटी नाही, मग पहिला आउट ती होईल जसं त्यांना चॉईस भेटेल. आता काल तिकडे उभं होतो डेंजर झोन मध्ये, तन्वीने मलाच टाकलं, प्रभूला सेव्ह केलं. शेवटी हे होणार. तेच ना, मॅटर ऑफ प्रायोरिटी आहे ना ते. मग तुला जर कळत असेल तर आपण अलायन्स पण खेळू शकतो. मी तुला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रायोरिटी मी एक्सपेक्ट करेन आणि तू हे बोलू शकतेस की तुम्ही तिघे एकमेकांसाठी आहे कुठे ना कुठे. मग जर कोणाला घ्यायचं असेल तर तिला पण एक लागेलच, असं तिला प्रत्येकदा 5व्या नंबरवरती नाही ठेवता येणार. कारण मग हा ट्रस्टचा पण गेम आहे ना ते. हो, कारण मग मी जर खेळेल ना तर मी पूर्णपणे खेळेल. तू बोल आणि मला सांग आणि विचारही कर या बाबतीमध्ये. रेवा अडकली तिकडे. नाही निघेल ना, ते बरं पडेल यार. तिने मला सांगितलं की विशालने तिच्या डोक्यात टाकलंय की लॉयल्टीबद्दलची, म्हणजे तुम्ही तिकडे चौघंजण एकमेकांबद्दलचे आहेत. दीपालीला कळत नाही, आरबीची लॉयल्टी ऐकीने तिला माहिती नाही, आरबी तन्वीला हे करतो. मी म्हटलं नाही असं नाही आहे, आमची लॉयल्टी एकमेकांबरोबर आधीपासूनची आहे, ती कधीच बदलणार नाही. म्हटलं हे बघ, सांगणाऱ्या डोक्यात काही टाकणार आपल्यावर आहे. 5 नंबरपर्यंत पण लॉयल्टी खूप झाली. म्हटलं ती 5 नंबरपर्यंत तो देतोय का विचार त्याला आधी. दुपारी 2:30 वाजता. 4 नावं आहेत, 4च्या 4 उतरली पाहिजे तेवढंच माहिती आहे मला. माझ्या नजरेत 4 वीक विशाल, संकेत, सागर आणि प्राजक्त आहेत. तिकडून एखादा वाईल्ड कार्डचं नाव येईल, कुठेतरी घेईल, नाही घेतलं तर समजून जायचं. मिली बघत आहे संकेत, तीच त्याच्याशी बोलत बसली आता किती वेळ. अरे मला मस्त त्याने पट्टी पाडवली आहे. मला होतं की ते रेवा रुचिता 2.0 नको व्हायला. नाही मी तर तिला सांगणार आहे की कोणाच्या टीममध्ये जाऊ नको, तू इंडिव्हिज्युअल खेळ, दॅट इज बेटर फॉर. इमोशनल आहे ना, तर तिला पटकन ती इन्फ्लुएन्स होते. त्याच्यासाठी आपण आहोत ना, सांगायला दिलं की तू नको करू असं. आता ना सध्याला आपण पुढची मूव काय आहे प्रभू आणि दीपालीपासून लपवूनच ठेवूया सध्याला. नको ओपन करूया. तिला नाही होत कंट्रोल. मी कोणाबरोबरच नाही, मी त्यांनाही खूप क्लिअर कट केली. मी बोलते कारण जर ते नसते ना काल तर माझ्या याच्यामध्ये एक पण हिट नसतं आणि पूर्ण फ्लॉप असतं. त्याच्यामुळे एक पर्स्पेक्टिव्ह सेट होतो. म्हणून मला नाही मी इंडिव्हिज्युअल खेळणार आहे, पण अलायन्सेस लागतील. आता काटा असो किंवा विशाल असो, कोणाकडून. संकेतचा गेम थोडा डिकोड होत आहे. मुलींचं म्हणणं आहे की त्याला विशालमध्ये जायचं आहे, विशालच्या ग्रुपमध्ये, आणि त्यांच्यावरच हळूहळू वार करायचं, जे अनुश्रीने केलं. तर मला असं वाटतं तो तिकडचं थोडं खाली करून विशालला काढून स्वतः तिथलं वर्चस्व मिळवण्याच्या याच्यामध्ये आहे राजा, आणि मग तो तुझ्याशी टक्कर देणार. दुपारी 3:45 वाजता. कारण आपण छान बोलतोय म्हणून तुझं एक्सपेक्टेशन होतं की आम्ही तुला फ्लॉपमध्ये नको टाकायला. ते तुझ्या बाजूने करेक्ट आहे. तू पण सॉफ्ट आहेस तर डज इट मी करेक्ट वीकर. वीक आणि त्याचं नाही, त्या वीकचं आहे बघ. तू बाउन्स बॅक करू शकते, तिच्यापेक्षा जास्त करू शकते, त्यात काही हे नाही. तू आम्हाला जे फ्लॉप दिलंस त्याचा अर्थ हे नाही का आम्ही फ्लॉपच होऊन गेलो. मला हे एक्सपेक्टेड होतं की हिट तर याला भेटणार होतं आणि त्याने केले. तुला फ्लॉप नको ॲटलीस्ट. मला नको होतं. कारण जर हे क्लेम करतात की मी फ्लॉप आहे, माझ्यासारखे सॉफ्ट तुम्ही पण आहात, मग तू स्वतःलाही फ्लॉप म्हणतेस का? त्यामुळे
नाही ना, मी तुझ्याशी रिलेट आणि तुझ्यावरती विश्वास याच्यासाठी दाखवला कारण मी पण रिलेट केल्या होत्या त्या गोष्टींना. मी तुला फक्त हे म्हणते आहे की वेळ दे. हा वेळ देण्याचं आहेच नाही. छोटीशी मिस्टेक खतम. हा आठवडा आहे ना, तू बघ फक्त की आम्ही कोणाच्या बाजूने बोलतोय का नाही बोलतोय, कोणाचा स्टँड घेतोय का नाही घेतोय. काय होईल आम्ही जर डिसिजन नाही दिलं तर लोक आम्हाला मूर्खात काढतील. एक थोडीशी पण आयडिया असते की असं होणार तर ऑब्व्हियसली कन्सिडरेशन झालं असतं, कारण मी तुला शब्द दिला तर मी तो पाळणारच होते. मी तुला नॉमिनेट नव्हती करणार या आठवड्यात. डोक्यात आणि मनात काही ठेवू नको. तू प्राजक्ताबद्दल आणि सागर यांच्याबद्दल काही असं ठेवू नकोस. एक विश्वास तो ठेवला होता. आय नो. आणि अनफॉर्च्युनेटली मीच ठरली. त्यामुळे खूप मोठा लॉस आला आहे. आपण असंच शिकतो पण रेवा. अनफॉर्च्युनेट किती मी होती तुला शिकवणं ते धडा शिकवायला, पण आता ते कधीच होणार नाही तुझ्याशी या गेममध्ये. तर सॉरी दॅट यू गॉट हर्ट. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. आय अंडरस्टँड दॅट फिलिंग. रडू नको. संध्याकाळी 4:15 वाजता. प्राजक्ता ना ह्युमन सायकोलॉजीवर खेळते माहिती. मला नाही वाटत तेवढी ती तिच्यामध्ये डोकं नाही आहे, तेवढं त्याच्यापेक्षा बधीर येते. आपल्याला असं वाटतं की जर टास्कमध्ये तिला डोकं नाही आहे, पण ते माणसाच्या विचारांवर कसं खेळायचं तिला कळतं. अगं तू मला सांग, ती काय करते? समोर नवीन माणूस आला की नवीन माणसासोबत गोड गोड बोलणं, छान छान सगळं सांगणं, आतमध्ये काय काय झालं गेमबद्दल ते सांगणं, हे सगळं गुडी गुडी वातावरण जे सगळं ती इतरांसोबत करते ना, मग सगळे बरोबर तिच्याबरोबर राहतात. ती कोणाशी भांडत नाही, ती केलेलं काढत नाही, हेच सगळं करते ती डे 1 पासून. ह्याच्यात कुठली सायकोलॉजी आहे? ह्याच्यात तिला काही टास्कच नाही आहे एवढा मोठा काय करायचं. प्राजक्ताचं इतकी पण हे नाही आहे. ते काय जेवतो समजतं, जस्ट बी अवेअर करत होते. पॉईंट ऑफ व्ह्यू बघतो तिला क्लिअर दिसतोय की तू स्ट्रॉंग आहे. आणि जर तू ओव्हरऑल बघशील तर तिला सवय आहे 2-4 लोकांना घेऊन चालायची. हे कुठेच तू डिनाय नाही करशील. आणि ती एकटीच मुलगी राहिली आहे खूप साऱ्या याच्यामध्ये, तर तिला पॅम्परिंगची पण आहे. तिने खूप स्मार्ट डिसिजन घेतलं आहे. डोंट थिंक की ती तुझ्यावरती फेवर करते, ती स्वतःचं बघते. तिला हेही खात्री होती की सागर दादा कधीही निघून जातील. ठीक आहे. तिला कोणी ना कोणी हवं होतं. जितके पण लोक राहिले आहे त्यामध्ये तिला कोणीच तिचा साथ नसता दिला. तिचं आरबीशी बोलणं चांगलं आहे, पण आरबी तिला गेमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सपोर्ट नाही करत. उरला खूप. संध्याकाळी 7 वाजता. काय ठरलं तुमचं उद्या कोण काय पितेस? कोणाला करणार आहे तर काही नाही ठरलंय, कोणाला नाही करणार आहे तर आपलं बोलणं झालंय. पण तू तुमच्यापैकीच वाईल्ड कार्ड मधल्यानंच करणारच का नाही? असं काही नाही बाहेर जाऊ. कारण माझ्या डोक्यात मी 2 लोकांना टार्गेट करणार आहे. एक तर आहे दीपाली ताई आणि सागर दादा. पण आता टास्क काय तर त्याच्यावरती डिपेंड आहे सगळं. तुला एक सजेशन देते, इफ जर तू इंटरेस्टेड असशील तर आपण मिळून ना काटा ग्रुप थोडासा हल्ला पाहिजे. अग्री. कारण त्यांच्यामध्ये 2 लोक आहेत जे ॲक्च्युली करत आहेत, जसं की तन्वी आणि राकेश दादा. आणि 2 लोक आहेत जे काहीच नाही करत आहेत, ते म्हणजे दीपाली आणि प्रभू. त्यांना जर फोडलं ना तर तन्वी आणि राकेश दादाचं काहीच नाही होत, कारण ते रूल कोणावर करणार? फोडणार कसं? मॅनिपुलेट करू शकतो. तुला खरंच वाटतं का ते होईल? नाही वाटत ते होतील, पण विल ट्राय. पण मग फोडणं हा ऑप्शन नाही ना. मग काय करायचं? मग बाहेर काढणं हाच एक ऑप्शन आहे. बाहेर तर जाऊ शकतं. दीपाली ताईचे तर 101% चान्स आहेत बाहेर जायचे. पण मग ह्याचं काय, मग ह्याचं उपयोग काय? बाहेर जाणार ना. इथे राहून त्यांचा गेम डगमगला पाहिजे, तर आपण लोक जास्त स्ट्रॉंग दिसू. संध्याकाळी 7:15 वाजता. येऊन विचारते अनुश्री, हे राखी माझ्याबद्दल काय म्हणत होती का? म्हटलं काहीच नाही. आणि तेव्हा ती खरंच काही बोलत नव्हती. कट्टू काल तन्वी माझ्याबद्दल जे बोलत होती इकडे तिकडे अनुश्री पण बसली होती. तर बाथरूममध्ये मी अनुश्रीला विचारलं की डिटेलमध्ये सांग ना, मला राखीने सांगितलं ते माझ्या तत्वात बसत नाही गं कोणाचं कोणाला सांगणं. मी मनात म्हटलं अबे पूर्ण टोळीचे सिक्रेट्स तू तिकडे जाऊन सांगितलेत. माझ्या तत्वात तुझ्या बसत नाही. तत्वात बोलायचं तिला तिथे.
अरे बोलायचं हे सगळं बोलायचं. अरे तिथल्या तिथे का नाही बोलली तू? दिला मी फक्त एकच एक्झाम्पल दिला की अरे तू परवा माझ्याशी राखीचं विचारलं होतं ते सिमिलरच मी तुला क्युरिओसिटीमध्ये विचारतीये. रात्री 8:15 वाजता. तो बिचारा एवढा कन्फ्यूज आहे, तो प्राजक्ताबरोबर जाऊन सुद्धा कन्फ्युजनमध्ये आहे. हा काय करतोय, हा नकळत तिकडे असून सुद्धा दाखवतो की मी नाही. हा एवढा कन्फ्यूज आहे ना त्या मामल्यामध्ये. हा हुशार नाही आहे, आपण हुशार नाही आहे तो, कन्फ्यूज. आणि ह्या दोघे त्याला आणखीन कन्फ्यूज करतायत. असं वाटतं तुला? हो ऑफकोर्स. माझ्या ना सोबत मला सागर आणि प्राजक्ता तर पाहिजेच नॉमिनेटेड, कारण मला वाटतं की त्यांचा गेम वीक आहे. जर तुझ्या नजरेत वीक सागर दादा आणि अनुश्री पण आहे माझ्या नजरेत अजून, पण आत्ता वार नाही करायचं आपल्याला तिच्या इतक्यात. पण मी संकेतला पण करू शकते. ही सगळ्यांनी मिळून एक लिस्ट बनवायची आणि त्या लिस्टला नॉमिनेट करायचं. आता त्या लिस्टमध्ये 2-3 नावं तर कन्फर्म आहेत. कुठली सांग? एक तर तो आहे हां, हिरो. ती समोरची अख्खी गँग. पण मी एकटा नाही ते करू शकत, ते मिळून करायला लागेल. पण हिच्या लिस्टमध्ये ती नावं नाही आहेत. नाही आहेत सध्या. किंवा प्राजक्ता. ते मी घेते ना. तन्वी, हे पत्र सर्व सदस्यांना वाचून दाखवावे. बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनबद्दल चर्चा करण्यास सक्त मनाई आहे. तरी देखील अनेक सदस्य चर्चा करताना दिसून येत आहेत. हे जर त्वरित थांबवले नाही तर बिग बॉस यावर कडक कारवाई करतील. बिग बॉस सगळ्यांना करून टाका. दिवसच वाचून जाईल. काय करायचं नॉमिनेशन करायची यार आत्तापासून. नॉमिनेट करा सगळ्यांना. सगळ्यांना. बेस्ट आहे. बरोबर टाइमवर आलं. विषय संपला. बापो उठली आता काय चला. ते स्विमिंग पूल मध्ये थोडा कचरा बाकी आहे, तो एक्स्ट्रा आलेला कचरा आधी बाजूला काढायचा. हा बापो. रात्री 11:30 वाजता. तर या दारातून जुलिका आत गेलेली आणि माझी मैत्रीण राखी सावंत परत आली आहे. बघायचंय. राखी सावंत. Wow, so happy. My new hairstyle and after breakup, new hairstyle. आफ्टर ब्रेकअप न्यू हेअरस्टाईल, न्यू राखी सावंत. या तर उद्या राडा. मध्यरात्री 2 वाजता. पंकज उदासचं ते कोणतं आहे रे, खूप पॉप्युलर आपल्या वेळेचं. लव यू बिग बॉस. गुड नाईट. वा. 57वा दिवस सकाळी 8 वाजता.
कोण बाकी आहे? मी तुमची आरती उतारते. गुड मॉर्निंग. उठा उठा. सकाळी 8:30 वाजता. माझी तर हालतच बेकार नाही ते खूप मानसिक त्रास होतो. कसला काय झालंय? आठवण येते घरच्यांची. खूप आठवण येते आणि मला खूप कसतरी होत आहे. मला ते आता मी काल पण बोलले ना, म्हणलं ॲटलिस्ट फोटो पाहिजे आता सर्व्हाइव्ह करायला. मला घरी फुलासारखं जपतात रे. मला इथं क्षणोक्षणी आठवण येते. गुड क्वेश्चन. अरे का? कारण मी फुलासारखं जपते त्यांना म्हणून. सकाळी 10 वाजता. मस्त चुगल्या गेल्या सगळं कोणाशी? बाहेर विशालशी. मला तू आवडत नाही इव्हन तू बसलेली तिथे. हां, चुकली नाही, राकेशशी शेअर केलं. वाड्यावर बोलणं चालू होतं आता. काय? लॉजिक काय नॉमिनेशनचा, माझ्यावर बसते म्हणून. अच्छा, तर मला पॉईंट ऑफ व्ह्यू घ्यायचा होता सागरदाचा, राखीचा. तू म्हणूनच तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू नाहीच आहे म्हणून मी तो नॉमिनेट करतो ना दरवेळेला. अरे अंडरस्टँड दॅट. तू जे करायचं ते कर राकेश, माझ्यावर चिडू नको उगाच सकाळी सकाळी. स्वतः करता ते दिसत नाही. स्वतःकडे बघ प्राजक्ता, माझ्याकडे बघू नकोस. तू पण स्वतःकडे बघ ना मी मग. माझ्याकडे बघतोच आहे. बघ. तू स्वतःकडे बघत नाही म्हणून बोलतोय. स्पाईन ठेव थोडी. प्राजक्ता इज टू सॉफ्ट. दिस गेम इज नॉट अबाउट बिंग इन गुड बुक्स. मी प्राजक्ताला तेच बोलतो, सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये का काय फायदा? ले ना दुश्मनी, ले तो ले. मी हे नाही बोलत की तू ओरड, तू हे कर, पण दुश्मनी आहे तर आहे ते दाखव ना. ऑडियन्स पर्स्पेक्टिव्हने क्लिअर होतं ना. बघ आता ऑडियन्स पर्स्पेक्टिव्हने फर्स्ट डे पासून आता तर त्यांना माहिती आहे की विशाल आणि बापट, त्याने पण ते मेंटेन केलं है तो है भाई अलग सामने. सकाळी 11:15 वाजता. दॅन्यूब प्रॉपर्टी ते खंबळ असं ओपन आहे. तर ते कंबल घेऊनच मी झोपणार आहे. कोणाला प्रॉब्लेम? घडी करेन तरी परत तसंच घेऊन झोपणार आहे मी. तर काय प्रॉब्लेम? बोल. कॅप्टन, हे बरोबर नाहीये. तुला बरोबर नाही दिसत तर त्यांनी करावं. असं असतं का? कोणी असं ठेवतं का? सोडतं का घरात? माझ्या घरात मी असंच सोडतो. तुझं घर सेपरेट असेल, हे सगळ्यांचं घर आहे. सगळ्यांचं घर आहे, ज्यांना वाटेल त्यांनी करायचं. सगळ्यांचं घर आहे. ते तसंच राहणार आहे. ज्यांना पाहिजे ते करावं. तुमच्यासमोर असं कोणी जर करत असेल एक सदस्य, तर हे चुकीचं आहे कॅप्टन. सर आहेत ना. आता राहू ते पाऊल तर चांगलं दिसतं ना. मी झोपतो म्हणून ते दिसणार ना. ब्लँक प्लेस थोडी दाखवणार. किती स्ट्रॉंग आहे आता. मग मी बोललं पाहिजे, तर मग काही रूल्स फॉलो होणार नाही. विशाल तेवढं प्लीज काढून घ्या. का काढून घेऊ? हे लोक काम करणार नाही, ते लोक सांगतायत. त्यांना काम नाही करायचं, त्यांना भानं पाहिजे, ती त्यांची मर्जी. मी काय करू त्यात? नाही, पण तुम्ही नाही करणार. कदाचित दीपाली आणि त्यांनी केलं तर जीवनात सगळे वोट त्यांना, तुमचे वोट तिथंच जाणार. ते बेस्ट आहे. मला बाहेर जायचंय. मी स्वतःला नॉमिनेट करणार आहे यावेळेस. उंगली कर रेले सब लोग सुबह सुबह. सोफा ते काढून ठेवायचंय. का? मी तर झोपतोय. कधी? आत्ता. डोळे उघडे पाहिजे ना तुला. मला आवडतं एसी मध्ये. हे बघ. अरे हे काय? आता रोज करतो मी. शूज घालून बसलाय बघ बेडवर. अरे बाबा, हे रोज करतोय मी. 58 दिवस झाले. तेव्हा कोणी बघितलं? पण ते दुपारी तर आपण सोफा लावतो ना. पण खूप पार्शियलिटी आहे ना. मग तर राजासारखं फील होणार नाही, मग कोणीच नाही करणार. कशाला करणार? पॉइंट आउटच नाही का करायचं? त्याला जो मर्जी. तर नॉमिनेशनची भीती नाहीये, ह्याची भीती नाही, मी स्वतःला नॉमिनेट करणार. एवढं सगळे मोठमोठे वाक्य बोलतायत. तो स्वतःच बोलतो त्याला जायचं. एवढा इगो घेऊन कुठे जाणार आहे? तुला काय प्रॉब्लेम पायाची आहे की शूजची आहे? शूज. ओके, आता ठीक आहे. बघू ना आता किती राखीमध्ये दम, किती सॉफ्टली बोलते. ते जर दुसऱ्यांचं असतं तर घालून पडून बोलली असते सगळ्यांना. तुम्ही असे पाय ठेवून बघ, तुमचे पाय किती घाण आहेत. मग मला धुवा लागल. पण इथे मी हे पाय घेऊन पूर्ण रात्र झोपलोय. मग तुम्ही असं केलं मला हे धुवा लागल. बरोबर आहे कॅप्टन. येस कॅप्टन. तुम्ही इथं उठा, मग मला हे धुवायचं सोफा. मी बसलेलो इथे, तू येऊन मला इथे बसवलं ना. मी बाहेर होतो तेव्हा काय नाही लावलं? मग बघ तो कोण मला करतो म्हणून त्याचा इगो आता हट होतोय, जो नेहमीच होतो. संध्याला झोपायसाठी तिकडे अरे एक बोला यार, काय कळत मला? संध्याला झोपायसाठी तिकडे बेड दिलेलं. तुमचा बेड तिथं आहे, इथं सगळे लोक बसताय. कोणाच्या बेडवर झोपू मला सांगा? तुमचा बेड कुठं आहे? हिला खाली करावं लागेल. मग कोणाला खाली तर नाही करणार आहे. ती खाली कशाला करणार? तुम्हाला शेअर करावं लागेल तिच्या बरोबर. तुम्ही आजपासून तिच्या बरोबर शेअर करा. नो आपण उठणार की नाही की मी इथं पाणी टाकू? टाक. मी सगळ्यांच्या बेडवर पाणी टाक. नाही, हे सगळं प्लीज करू मी नको. ऐकून घ्या. सगळ्यांच्या बेडवर पाणी. कोणी ऐकत नाहीये माझं. पण तू कॅप्टनच्या रूम मध्ये जा.
माझा मुद्दा आहे. अरे यार पाणी टाक भाऊ दे बोलले बीड भाऊ दे समजायचे. मी काय म्हणते एक मिनिट माझा डॅन्यूब आहे. एक मिनिट माझा ऐक आधी ऐक ऍटलीस्ट तू तरी ऐक. मी बाहेर होतो तिथे ओके. ती बोलली की हे फोल्ड करून ठेव ओके. मी आता येऊन झोपलो इथे. आता ती बोलते उठ आणि फोल्ड कर. मी बोललो मी आता झोपलोय ना उठल्यावर मी फोल्ड करीन राईट. ती बोलतो तू नको. राखी मला बोलायचं नाही, मला हात नाही लावायचं. मी नाही टाकत. इथं ठेवते मी इथं ठेवते. सांगा तुम्ही कन्व्हिन्स करा प्लीज. मी तुला कधी प्लीज बोलत नाही. प्लीज बोलते तुला. फक्त आता बाहेर येऊन हे फक्त आवरून ठेव. हे पण मी बोलतोय तिला की मी उठीन आणि करीन पण ठीक आहे. उठा पाणी का टाक अगं राखी, हे solution नव्हतं. उठा. हे नाही आता उठून काय फायदा आहे? हे तर खराब झालं ना. आता काय गरज होती करायची? उठा. मी अगोदर सांगितलेलं. अगं पण तू सांगितलं तर त्याला तथ्यच नाहीये काही. इथं माझ्याकडे एवढं strength नाहीये माझ्याकडे. अगं पण थांबली मी असती तर पाणी झालं असतं राखी. 10 मिनिटापासून बोलते. पण मी आत्ता आली तू ना. लेट आली आहे ते माझं प्रॉब्लेम अगं, नाहीये. अगं, पण तो मी ऐकत होता टाकलं राखी. पाणी. मी त्याच्याशी हे बोलत घाण पाय होते आहे. ना. मग पाय क्लीन करायचे होते. खाली घेऊन बाल्डीत पाय टाकायचे होतेस त्याचे. पाय मी धुवून कशाला काढायचे टाकू. होतेस. तुम्ही पाणी घेऊन या आणि त्याचे पाय धुवा. जे तुम्हाला काय करायचं ते करा. करा. मला सांगू नका. अगं पण हे उडलं नाही तर इथे. मी इथं असं ठेवलं. मला नाही माहित होतं की त्यात पाणी असेल. मग नाही ओके. माहित कसं- असं कसं नाही माहित. नको करू ना अशा गोष्टी. हे मुळात राखी, खराब पण हे झालेलं आहे. ओलं- ती कॅप्टन असू देत पण सदस्य पहिली आहे. हे साफ करून तिच्याकडून घ्यायला पाहिजे. मी कसं कॅप्टन काय? आहे. मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळा मी त्याला सांगितलं. त्याने नाही ऐकलं. माझं जे नाही ऐकणार मी हेच करणार. अगं पण हे कॅप्टन solution पण नाहीये, सदस्य राखी. म्हणून तुला हे करावं लागेल. जे घाण केलंयस ते तू साफ कर. तन्वी कोलते तुला वाटतं का मी हे सगळं साफ करणार? नाही वाटत पण करायला हवं तू. पण हा मुद्दा कोणी काढला? दीपाली आणि तिने मला तिथून बोलवलं की तू ह्याच्याशी घाबरते का? ब्लँकेट वरून का पाणी मी घाबरते? वरपर्यंत कसं तशी गेलं नाही मला ना. तेच नाही कळलं. हे करून तू अजून घाण करून ठेवलीयस. Okay. Talk to my heart is broken. तो नाही करणार आहे ओलं. तू कुठे झोपणार ते घाण दिसत तू होतं. उशिरा आली ना. मी बघेल माझं. काय बरं त्याला राखी, बघेल मी माझं. सगळं ऐकत होते. नाही ऐकलं नाही. कुठल्याने ऐकलं नाही. हो. आणि मी राखी सावंत इथं त्याला घाबरत नाहीये. हो, त्याला मी नाही. नको घाबरू. कोण आहे विशाल तू इथं आहेस. हे घे विशाल तू इथं आहेस. हे घे. ते फक्त घडी घालायचं होता. एवढाच प्रॉब्लेम होता. अर्धा तास जरी गेला असता तरी ते झालं असतं. आता हे कोण साफ करणार? 1 मिनिट तुला घाण दिसते. हो हे काय आहे? मग साफ कर ना. मी कशाला साफ करू? हे मी केलंय का? अजून मी बसलोच आहे. असं नाही चालणार. नाही. मी सगळे लोक त्याच्यावर पडले. मला आला राग. मला दुःख वाटलं की एकट्या मुलावर सगळे टार्गेट करतात. मग मला असं वाटलं की मी हे सगळं हे करू. मला नाही आवडलं. त्याला एकट्याला टार्गेट करू नका हे प्लीज. बाई काय बोलतेस तू? तू बोलला की मला नाही करायचं, मला झोपायचंय. मी म्हंटल काय झालं आता मग तू मला बोलतेस ना, मग मी तुला दाखवतेस. तुझं जे कॅप्टन्सी स्ट्रॉंगनेस आहे ते माझ्यासमोर दाखवते. तू त्यालाही बोल. वेट आय हॅव टू हग यू. बरं यार, स्वतः सगळं धिंगाणा करून तिकडे हग सुरू आहे आणि म्हणते की घाबरत नाही. मग दुपारी 12:15 वाजता 10 हात पण जोडले उठत नाहीये. तर एका बाईनी तर त्याला धडा शिकवायला पाहिजे ना. त्याला वाटतं की मी आहे, मला सगळे घाबरणार. अरे हाट, अरे हाट. इकडनं चल. आता याला लागतील 2-3 दिवस. गादी ओली आहे. 2-3 दिवस जातील याला. काय उपयोग झाला सांग? याला फक्त उठवणं एवढंच होतं. दिस इज नाव प्रॉपर. असं असतं राखी सावंत अशीच असते. देवा हे बघा. तू रे काय उलट तिला सांगतो पाणी मार म्हणून? साधी गोष्ट कळत नाही? आपल्या पांघरुणांवरती किंवा आपल्या बेडवरती पाणी जर त्याने मारायला नाही हवं म्हणजे आपण पण त्याच्या नाही मारलं पाहिजे. मग जे पुढची गोष्ट होणारच नाही. तिथेच जर पाण्याचा विषय थांबला असता तर पुढचं झालंच नसतं. बघ तिने पाणी टाकलं तरी पण तो टाकतोय का पाणी? नाही, तो फक्त बोलायला बोलत होता. 5 6 7 8 ole 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 ole
सगळं झाल्यानंतर मिठ्या मारून गोड बोलून डान्स करून तुम्ही संपवता. सालसा डान्स पाहिजे, मला आवडतो. चा 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 सालसा डान्सच रंबा. करायचं होतंच ना चा चा उठवताना. 1 2 चा 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 1 2 चा 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 रॉक अँड रोल बचाटा हु हु कांदा पोहा कांदा पोहा. ओके हेच केलं असतंस तर मगाशी. तेच केलेलं. विशालची कोणी बोललं का जाऊन आधी? बोलले? मी पण बोललो. नाही ऐकलं त्याने. नाही ऐकलं. त्याची कुर्मी उतरलीच पाहिजे, पण ऍक्च्युली कोणाची? तुला सांगू ना, विशालची. अगं गुरमी उतरेल मान्य आहे, पण हे पाणी आणि तिथे पण टाकून बसल्यावर तो काय गुरमी म्हणाला, उतरणार ऐकून आहे. घे ना. अरे ती कॅप्टन आहे. पण राखी ते सगळं करू नाही तर ती म्हणून ते कसं दिसतं पण. मग का त्याचा गळा दाबू. अरे पण तिथे सोड ना, असं वाटतं की नाटक केलं वाटतंय ते पूर्ण. वाव व्हॉट अ फेक नाटक. मग तुम्हाला वाटतं ना फेक आहे? नंतर लगेच जाऊन हाक. नाही नाटक हे ना, हे कोणी असं नाटक नाही करत. पण तू गुरमी करतेस ना, ती बघ तिकडे सालसा डान्स करते त्याच्याबरोबर. पप्प्या घेतीये, मिठ्या मारतीये, हसतीये, टाळ्या देतीये. ते तसंच करते ती. हे बघा, हे झाल्यानंतर मी त्याच्याशी मिठी मारू की त्याला चुम्मी करू, कारण तो बाहेरपासून माझा मित्र आहे. पण हिथं मी त्याला शत्रुता दाखवली की नाही? दाखवली ना, तर शत्रू मित्र. आणि त्याच्यामध्ये मी जेव्हा बोललो 5 मिनिटात मी करतो, तुझ्या घरी तो असंच ठेवतो का? हो, माझ्या घरी असंच ठेवतो. कोण बोलला? बोलतो दीपाली. मग कोणाला राग नाही येणार? तुझ्या घरी ते असंच ठेवतो का? हो, माझ्या घरी असंच ठेवतो. अरे पण असं एवढ्या गोष्टीला एवढं करणं म्हणजे काय आहे ना. आऊचा बाऊ झालाय, बाकी काही राडा झालाय. हक का केलायस त्याला? शत्रू म्हणजे शत्रू, तिथं राडा झालाय. ए राकेश बापा, इथं बघ, तो मागतोय आता. गुड परफॉर्मन्स. व्हेरी गुड, राखी व्हेरी गुड. तू इकडे हाक केलंस, तिकडे सुकलं ते. हो का? तिकडचं पण सुकलं. मग झोपा जाऊन. तू काय आग लावून गेलीस? ते सुरू झालं इथे. गुड जॉब. दुपारी 3 वाजता. 2 ठराव ठाम याला राजकता देते, संकेत होते. माझ्याकडे विचारायला संकेत आहे, तुझ्याकडे हाय खबरीलाल, हाऊ आर यू? ओ माझी मॅडम तुला किती आवडते. खूप मॅडमला पण मी खूप आवडतो. ओ ती तुझ्याबद्दलच बोलत राहते. पण अनुश्रीचं क्लिअर करून घे ना जरा. तुझी नावं सांग ना. आता काय टास्क येतो त्याच्यावरती डिपेंड आहे. माझ्याकडे कुणाबद्दलच काहीच कारण पण नाहीये ना, माझ्याकडे नाव आहेत. मी पूर्ण ब्लँक आहे. अरे खबरीलाल, ते सगळं ठीक आहे. मला टॉपच्या 2 खबरा दे आत्ताच्या आत्ता. गरमा गरम खबर हे आहे की आता नॉमिनेशनची बारी आहे. ऐकलीस उत्तर? 100% बघ तू आता ते तिकडे विशालकडे जाणार. तर जाणार असेल तर मग आपण आतापासूनच प्रिपेअर राहूया ना या सगळ्या गोष्टीला. सांगत नाहीये ती. सध्या सगळ्यांना सोडून पण उपयोग नाहीये. जाणारे लोक गेले पाहिजेत त्याच्यामध्ये, बस, बाकी काही नाही. दुपारी 3:30 वाजता. हा आठवडा सुरू करू, टास्क सुरू करू, त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी. सध्या घरात 3 असे सदस्य आहेत ज्यांनी हा बिग बॉस आधी केलेला आहे, आणि 3 असे सदस्य आहेत जे बाहेरून बघून आलेत. तरीसुद्धा काही गोष्टी वारंवार होत आहेत. आतापर्यंत किती वेळा सांगितलंय की नॉमिनेशन डिस्कस करायचं नाही. हा या घराचा एक मूलभूत नियम आहेच. पण कलाकार म्हणून आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे की नॉमिनेशन जर आपण आधीच डिस्कस केलं तर प्रेक्षकांनी नॉमिनेशनच्या एपिसोडमध्ये काय बघायचं. त्याही पलीकडे हा नियमभंग आहे हे सांगितलंय. काल पत्रही पाठवलं, तरी घरातले बरेच जण नॉमिनेशन डिस्कस करत आहेत. याला टार्गेट करू, त्याला बाहेर काढू, तू याचं नाव घे, मी त्याचं नाव घेतो. बिग बॉसना काय म्हणायचंय? चोरी करायची आहे ना? हुशारीने तर करा. मूर्खासारखे सरळ सरळ बोलताय. याला नॉमिनेट करू, त्याला नॉमिनेट करू, नाहीतर मग थेट काहीतरी कोड लँग्वेज. गेले 2 दिवस आपण नॉमिनेशन डिस्कस करत आहात. बिग बॉस हातावर हात ठेवून गप्प बसतील? बिग बॉस काय करणार आहेत हे नंतर कळेलच. पण आत्ता आपले डोळे उघडणं गरजेचं आहे. मग आपल्याला याचाही राग येतो की या शोला तर राखी सावंत शो म्हटलं तर. कारण त्यांना या घरातल्या प्रत्येक मिनिटाची किंमत आहे. सतत फायनलिस्ट होणं
इतकं सोपं नाहीये. आपण जाऊ शकता, नंतर बोलू. बघितलं, सांगितलं होतं मी. त्यांना राग देऊ नका. सगळेच बोलतात नॉमिनेशन बद्दल. सो सॉरी, आता नेक्स्ट टाइम नका बोलू. आमचं नाही झालं काय बोलू नॉमिनेशन बद्दल. कोणी विचारलं? अरे समोर येऊन सांगा ना. फीडबॅक ना. मी आतमध्ये गेले होते तेव्हा मला तन्वीनी विचारलं होतं की तुझी काय नावं आहेत सांग मला. तर मी बोलले मी तन्वी? साठी गेले होते. का ग तन्वी असं करतेस? मग तसं बघायला गेलं तर तिने स्वतः मला काल सोफ्यावर येऊन विचारलं होतं तुझं काय ठरलंय का काय. पण कालची नोटीस आल्यानंतर नाही बोलले मी. आम्ही कधीच नॉमिनेशन डिस्कस करत नाही. मी तर कधीच करत नाहीये. अनुश्रीला तर बघतेच मी आता. ओपनली नाव घेतेय काय. तुझी तर बरीच भिंग आहेत मग माझ्याकडे तशी ओपनली सांगायला गेली तर. काय ती वेळ आल्यावर काढेल ना मी. ते विचारलं आता काय मी खोटं काय बोलू. ते तुला गळ्यावर चाकू ठेवून कोणी विचारलं होतं? अगं पण आपलं डिस्कस थोडीच झालं होतं. इथे आता सगळे तू साधा प्रश्न विचारलास आणि मी बोलले की नाही माझं अजून काही ठरलं नाही. त्याच एवढं झालं नाव घेतलं काय प्लॅनिंग प्लॉटिंग करत नव्हतं बसलो मी. तिला ते पण सांगतेय. आम्हाला पण काही काही की तू मला विचारलं. काय बोलते आम्ही जाऊन सांगतो अनुश्रीने तुमच्याबद्दल काय सांगितलं, तुमच्याबद्दल काय मत आहे अनुश्रीची सांग. सगळं शांत आहे. तन्वीने मला विचारलं 3 वेळा बोललीस. एकदा last time ला बोलले फक्त. एकदाच बोलले मी. फुटेज घ्यायचे एकदाच बोलले. मग मी तेच म्हणते तू काय एवढं आरडाओरडा कारण मला नाही पटलं. अगं पण डिस्कस करायची गोष्टच नाहीये. तू ट्रस्ट ठेवायच्या लायकीचीच नाहीयेस. मग कळलं तुला? लायकी काढू नकोस. तू trust ठेवायची लायकी काढू नकोस. तुला चालतं का तुझी लायकी काढलेली? तुझी लायकी काढलेली चालत नाही ना. तू माझी लायकी काढू नकोस. काय तर आता दुसऱ्याच ठीक आहे ना. मग तू कशाला माझ्या तोंडी लागतीये? पहिली पकडून सांगेन तुझ्या जा सांग. अख्ख्या जगाला सांग. मी नाही घाबरत कुणाला. अख्ख्या जगाला सांग. तुला एकटीनेच विचारलं होतं मी. तू एकटीनेच मला विचारलं होतं आतमध्ये डिस्कस आमचं चालू होतं. मी फक्त त्यांचं डिस्कस चालू होतं. तिने एक्सेप्ट केलं. फक्त तिने एक्सेप्ट केलं. त्यांचं डिस्कस चालू होतं. अरे डिस्कस चालू होतं. अनुश्रीला विचारा कारण तिने आम्हाला काल विचारलं होतं की काय करणार आहात तुम्ही आणि तिने बऱ्याच लोकांबद्दल विचारलं होतं. त्याच्यावरती मी तिला जाऊन विचारलं तुझं काही ठरलंय का. तर ती म्हटली नाही. आणि हे आत्ताच नाहीये, हे कायमचंच आहे. 100 वेळा सांगितलं जे होणार आहे ते होणारच आहे. बघितलं 3 वेळा घेतलं तिने माझं नाव. तू तिला लायकी का बोलली तन्वी? स्वतः एवढं नारा हे करते ना की माझी लायकी काढू नको. माझी आता तिच्या तोंडातून जेव्हा शब्द येतात तेव्हा कुठे जात तेव्हा कुठे जात विश्वासाच्या लायकीची नाही. तिचंच वाक्य मी तुला घेऊन दाखवलं की बरोबर बोलतात. पण तिच्या वाक्य तिच्या तोंडातून ऐकायला मला काय वाटणार. पुन्हा एकदा बरोबर बोलते. लायकी काढू नका. लायकीची मी फक्त स्वतःसाठी खेळते. मला घरात कुणाशीच काहीच घेणं देणं नाहीये. मी फक्त स्वतःसाठी खेळते आणि मला कुणाशी नातं काय करायची दादा पादा ह्याव ट्याव करायची गरज नाही. मी तर खूप स्वार्थी आहे. मी स्वतःसाठी आली आहे आणि मी आहे. मला छान वाटतं मी साप आहे. येस आहे. आणि ती जे बोलली ते वाक्य पुन्हा एकदा बोलते. ते हायलाइटेडच आहे. अख्खं घर तुझ्या नावाने बोलतंय. अनुश्री विश्वासाच्या लायकीची नाही. हे वाक्य ठप्पा मारून घे. हे जे घर बोलतं ना आज मी बोलून दाखवते. ते बोलतात ते खरंच आहे. मी टोळी कधी सोडणार आहे 2 आठवडा आधीपासून ती आम्हाला सांगत होती. मी टोळी कधी सोडणार आहे. आमचा प्लॅन होता. तो आमचा प्लॅन होता. मी 7व्या आठवड्याच्या एंडिंगला समथिंग टोळी सोडली. ठीक आहे. पण जेव्हा तू माझं उमेदवारी रिजेक्ट केली होतीस त्या आठवड्यात जे काही झालं ना ते सगळं आमचं प्लॅनिंग होतं. हो एक्झॅक्टली. पण जेव्हा त्यांनी माझ्याबद्दल बोलले होते की मला टोळीतून मला नकोय हे सगळं आणि जेव्हा उमेदवारी इथे होती ना त्याची तेव्हा जे मी बोलले होते ना की मी टोळी सोडतीये. अगं तुला कळतच नाहीये मी काय एक्सप्लेन करते. नाहीच कळत. मग तेच म्हणते नाहीच कळत अगं तुला. आम्हाला ती ज्या दिवशी चुगडी दाखवली त्याच्या खूप आधी तेव्हा रुचिताने मला येऊन बोललेलं की तिला टोयलेट ठेवू नको. मी बोलले हो तिला टोयलेट नाही ठेवणार. आपण त्याच्यापेक्षा प्राजक्ता बेटर आहे. ती चुगडी तिला दाखवलेली. टोळी सोडण्यापेक्षा खूप आधी ती टोळीच्या बाहेर होती. हो एक्झॅक्टली. 5व्या आठवड्यापासूनच ती आम्हाला येऊन सांगायची ह्या नॉमिनेशन मध्ये बघा
तुमचा विश्वास मी जिंकते आम्ही का? आम्ही तुमचा विश्वास- आम्ही खूप साऱ्या गोष्टी तिला असंच सांगायचो जे तिथून जाऊन पोहोचवणार. आम्ही तेच करत- खूप गोष्टी. मला कळलं होतं की जे त्यांना जे सांगायचं ते त्याच्या थ्रू आपल्याकडे येतं. ह्याला कळतच नाहीये. ना मला कळतंय त्याचं काय. एक्झॅक्टली. तुला कळतं काय? तू चुगलीमध्ये तू होती म्हणून तुला कळतं मी काय बोलतो. हा घर गेम खेळायचा. संध्याकाळी 4:30 वाजता. आता वारे वाहत आहेत ते वाहू देत. आत्ता घडी अशी आहे ना, तिला तिकडून कोणी ट्रस्ट ठेवतंय ना इकडून कोणी ट्रस्ट ठेवतंय. मधल्यामध्ये गफला होणार आहे तिचा. या आठवड्यातच तिचा गेम वीक होऊ शकतो ना. परत मग आपण चान्स देतोय. मी तुला तेच काल बापू आता मीटिंग चालली आहे का? हो गेले तात जाऊ नका तिथं. हातात हात. बोर्ड मीटिंग चालली आहे. बोर्ड मीटिंग. तिला तर रिझन हवं होतं. हे रिझन मिळालं तिला. ओपनली ती टोळीत गेली. ते तो पण गेली टोळी. आता कसं सांगायचं ते पण तिला होतं की ते मला तिच्या दिसत होतं माझ्या डोळ्यात तिच्या की काहीतरी आहे तिचं चालू आहे. कारण की रुचिता गेल्यानंतर आता कोणतरी तिकडे एक पाहिजे ना. ऑपोजिशन मध्ये कोण आता राहणार. तो तर विशाल एकटा पडलाय. तिला ऑब्विसली गेटवे मिळाला तिला एक ओपन रस्ता. संध्याकाळी 5 वाजता. आज प्रारंभ होत आहे खेळाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 9व्या आठवड्याला. भाऊच्या धक्क्यावर रितेश यांनी सांगितलं होतं 8व्या आठवड्यात घरातील सदस्यांपेक्षा सर्वात जास्त दिसली ती पावरकी आणि घरातील सदस्य मात्र पॉवरलेस दिसले. पावरकीच्या पॉवर्सने अनेक सदस्यांनी गेम पालटला तर काही सदस्यांनी आपल्याकडील पावरकी घालवून आपला गेम बिघडवला. परंतु हा 9वा आठवडा आहे आणि हा 9वा आठवडा आपणा सर्वांच्या नाकी नऊ आणणार आहे. कारण या आठवड्यात बिग बॉस आपल्याला पॉवर की देणार नाहीत. पण आता बिग बॉस अशी एक गोष्ट देणार आहेत जी अद्भुत आहे आणि ही गोष्ट भल्या भल्यांना घाम फोडणारी आहे. आता उघडतंय एक नवं दार. अरे देवा. हे आपलं बेडरूम आहे ना. बिग बॉस घेऊन आले आहेत डेंजर की. ही डेंजर की पॉवर कीच्या अगदी विरुद्ध काम करणार आहे. आत्तापर्यंत पॉवर कीने आपला फायदा झाला म्हणूनच ती पॉवर की प्रत्येकाला हवीहवीशी वाटत होती. परंतु ही डेंजर की ज्यांच्याकडे असेल त्यांचं फक्त आणि फक्त नुकसानच होणार आहे. आत्तापर्यंत आपण पॉवर की मिळावी म्हणून प्रार्थना करत होतात. आता या आठवड्यात प्रार्थना करा ही डेंजर की आपल्याला मिळणार नाही. कारण ज्याच्या हातात डेंजर की जाणार त्याचा गेम ओव्हर नक्की होणार. गेम ओव्हर. संध्याकाळी 5:15 वाजता. आपल्यासमोर ही टपाल पेटी दिसते जी खूप दुर्मिळ झाली आहे. अगदी त्यातल्या पत्रांसारखी. कारण त्या पत्रांची जागा घेतली आहे टेलिफोननी, व्हिडिओ कॉल्सनी आणि वेगवेगळ्या मेसेजिंग ॲप्सने. हल्ली पत्र लिहिण्याची कोणीच तसदी घेत नाही. परंतु इतके दिवस आपण जिथे मोबाईल आणि इंटरनेटपासून दूर आहात तिथे जर बिग बॉसनी सांगितलं की आज या टपालपेटीत आपणा सर्वांच्या घरातून आलेली पत्र आहेत तर आज 57वा दिवस. आपल्यातील अनेक जण गेले 56 दिवस म्हणजेच 1344 तास 80,640 मिनिटं आणि 48,38,400 सेकंद एवढा काळ आपल्या जवळच्या व्यक्तींपासून दूर आहात. कालपासून खूप आठवण येते. काल रात्री पण एकटीच रडत होते. ह्या पत्रात लिहिलेला एक एक शब्द आपल्यासाठी अमूल्य आहे. पण ते शब्द समोर येऊनही वाचता नाही आलेत तर? बिग बॉसने आधीच सांगितलं होतं नॉमिनेशनच्या चर्चा करू नका.
आणि आज होणार आहे या सीझनचा सगळ्यात कठीण नॉमिनेशन टास्क. कारण आपल्या घरातून आलेली पत्रच ठरवणार आहेत या आठवड्यात आपण नॉमिनेट होणार की नाही. फार सोपं आहे. टपाल पेटीत आपल्या घरातून आलेली पत्र आहेत. टपाल पेटीच्या बाजूला आहे एक पेपर शेडर. या पेपर शेडरमध्ये काही पत्र नष्ट होतील. ज्या सदस्यांची पत्र नष्ट होतील ते सदस्य या आठवड्यात नॉमिनेट होतील. याचाच अर्थ ज्या सदस्यांची पत्र सुरक्षित राहतील ते या आठवड्यात सुरक्षित होतील आणि त्याबरोबरच त्यांना घरून आलेली पत्रही वाचायला मिळतील. रेवा आणि राखी, आपण असाल या टास्कमधील संचालक. ओके बिग बॉस 2-2 जणांना बोलवतील. त्यांना एकमेकांची पत्र दिली जातील. त्यानंतर त्यांना चर्चा करण्यासाठी वेळ दिला जाईल. पोस्टमनच्या सायकलच्या घंटीचा आवाज होईपर्यंत दोन्ही सदस्य चर्चा करू शकतात. परंतु त्यानंतर सगळ्यात आधी जो सदस्य बजर वाजवेल त्याला संधी मिळेल त्याच्या हातातलं समोरच्याचं पत्र श्रेड करून समोरच्याला नॉमिनेट करण्याची. पहिल्या फेरीतील 2 सदस्य प्राजक्ता आणि सागर. सागर यांच्यासाठी त्यांच्या मुलीचं पत्र आलंय. दादा, प्राजक्ता, आपल्यासाठी आईचं पत्र आलंय. कठीण आहे सगळ्यांसाठी, आय नो, बट सागर दादा, टफ आहे यार. आपण स्ट्रॉंग आहात. सागर, प्राजक्ता, टपाल पेटीतून एकमेकांची पत्र घ्या. मी तुझं घेणार, तू माझं घेणार. जा, आहे मी. ओके, झालं झालं झालं. चर्चेसाठी वेळ सुरू होत आहे आता. झालं झालं. मला नाही तुला नॉमिनेट करायचं, मला तुला पत्र वाचू द्यायचं. ऐक मला. ओके, म्हणजे ठीक आहे, चल ती लिहिते नाही भेटेल ती. नाही, तू वाच. मी आता ओके आहे. ओके, रडलो मी. झालं मला माझंही वाचायचं आहे, मला तुलाही वाचू द्यायचं. नाही करता येणार मला. अरे तू नॉमिनेट होशील. ऐक जरा, आपण दोघे पण जरा टच करून आलेलो आहोत. अरे मी ठीक आहे, परत भेटणारच नाही असंही आहे का ती? अरे नाही यार, पण मी उद्या जाईन बाहेर, भेटेल तिला. दादा, ते श्रेड नाही करता येणार. होऊ दे. मला इकडं प्रामाणिकपणे 1 मिनिट, मला प्रामाणिकपणे मला सांग, तुला वाचायचं आहे? वाचायचं आहे मग तुला पण वाचायचं आहे. मला माहिती आहे, मला माहिती आहे. होय. मग नाही होणारच. दोघेच नको वाजायला. बस दोघेच होऊन जाऊ. नको नको, असं नको. हे नाही चालणार. माझं टाक, ऐक ना. बजर वाजला. मला बजर वाजवायचं आहे. बजर वाजवायचं. डिसाईड करून. इट्स ओके प्राजक्ता, वाजव. मी नाही वाजवणार. बिग बॉस दोघांनी नाही वाजवलं तर काय होणार? ऐक ना, नाहीच करायचं. तू नॉमिनेट पण होणार, तुला लेटर पण नाही. हा, ते तर होणारच आहे. वाजवावं लागेल. नाही तर दोघं होणार. दोघे झाले. वरना दोघंही जाईल. वेळ गेलीये. घे पटकन. सागर, प्राजक्ता, विचार करायला भरपूर वेळ दिलाय. सागर, प्राजक्ता, गेम आहे. काय तू काय म्हणतोस? तुझे म्हणशील. वाजव.
तू वाजवतोस? हां, कारण मी डेंजर झोनमधून जाऊन आलो. तुझ्या मागे राखी आहे. हे जास्त आहे, बाकी काही नाही. इधरचं लेटरचं वास्तर बघ. वाजव वाजव. स्वतःच करून घेतलंय. तिने दाबला नाही, तुम्ही असं मारलं स्वतःच. संचालक राखी आणि रेवा. येस बिग बॉस. बजर कोणी वाजवला ते जाहीर करा. सागरने बिग बॉस. नाही रे. तिने फक्त हात ठेवला आणि सागरने असं दाबला. बिग बॉस सागरने. प्राजक्त त्यांनी हात ठेवला होता, ती वाट बघत होती आणि ती वाजवणार होती. त्याच्या अगोदरच त्यांनी पटकन असं केलं, याचा अर्थ की प्राजक्ता वाजवणार होती बजर. वाजवणार होती. वाजवला कोणी? आपला कोणी? तू वाजवलं. सागर दादानी वाजवलंय. मग आमचा डिसिजनमध्ये मी हात ठेवून मी वाजवणार होती, तर मला वाचू द्या लेटर प्लीज, माझ्या आईचं लेटर. तू वाजवणार होती, मग त्यांनी असं का केलं? हातवर की लवकर दाब असं करून मी वाजवणारच होती. पण आय थिंक आता मग सागर दादांनीच वाजवलं आहे. जर बेसिकली बघायला गेलं तर मग सागर दादांनी असं पटकन हात ठेवला. सागरनी वाजवला. आता आमच्या दोघांना संचालक राखी आणि रेवा येस बिग बॉस यांच्या निर्णयानुसार वाजवत होते यार, ह्यांनी काही बोलतात यार. माझी पण चूक झाली. मी कशाला उगाच मध्ये हात टाकलाय. सागर यांनी बजर वाजवला आहे. मला वाचायचं होतं यार. त्यामुळे प्राजक्ता थेट नॉमिनेट होत आहेत. सागर, आपल्याकडचं प्राजक्ता यांचं पत्र श्रेड करा. सागर, मी नाही वाचणार. असं नको करूस. ठेव तू तुझ्याकडे. तिथेच थांबून मोठ्याने पत्र वाचा. ह्याचं काय करू? तिथेच थांबून वाचायचं. त्याला वाचू दे, माझं गेलं. नाबत होते. अरे लोक काही लॉजिक लावतात यार. लॉजिक नाही असं काही हात लॉजिक. ठेवतो. अरे मी हात वर ठेवलं होतं त्याच्या राखी. पण तू वाजवलं मग मी नाही. वाजवत होते ते डिसाईड त्याने केलं मी. push तुम्ही केलं. ऐकत नव्हता का यार? असं हात ठेवलं त्याने त्यात असं माझा push केलं, against मग च केलं. मला वाजलं. तुझ्याशी बोलायचंच नाही यार. मी काय केलंय? तू इन्स्टिंग केलंय तिला. नाही त्याचं मी ऐकत नाहीये. मी कोणाचं ऐकत नाहीये. कोणी तर आपल्या मला विचारलं, मी सांगितलं. सगळ्यात अगोदर सांगितलं त्याने असं वाजवलं रे. माझा हात होता. तुझा रात्री हात आम्ही होता. decide केलं. तू तुझा ऐकत हात होता. नव्हतीस. नाही तुझा हात होता. त्याने असं पुश केलं, वाजला. मला आईचं लेटर वाचायचं होतं. माझं नॉमिनेशनचं नाहीये भीती काय. होऊ दे जे होईल. मला आईचं लेटर हवं होतं यार. आय नो यार. नाही, यू डोंट नो. प्रिय पप्पा, तुम्ही ही हाक ऐकण्यासाठी खूप वाट बघत असाल ना. 10 दिवस सुद्धा घरापासून लांब न राहू शकणारे माझे पप्पा आज तुम्हाला बिग बॉस मराठीच्या घरात जाऊन 50 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेत. तुमच्यासाठी पत्र लिहिणं हा माझ्यासाठी मोठा टास्कच होता. कारण गेली बरीच वर्ष पूर्ण महाराष्ट्राला पत्र वाचून दाखवणाऱ्या पोस्टमनला असं हे पत्र येण्याची ही पहिलीच वेळ असेल. खरं सांगू, तुमच्याशिवाय घर रिकामं वाटतंय. सियासुद्धा तुमची वाट बघत असते. तिला पप्पा कुठे आहे ना असं विचारल्यावर जी दारात जाऊन उभी राहते. कारण तिलाही आता कळलंय की तुम्ही घरात नाही आहात. तुम्हाला माहिती आहे, माझी 9वीची परीक्षा झाली आणि थोड्याच दिवसात 10वी सुरू होईल. किती तो अभ्यास असेल. तुम्ही असताना मी कथ्थक 4थी परीक्षा दिलेली, त्याचा रिझल्ट लागला आणि मी फर्स्ट क्लासने पास सुद्धा झाले. तुमच्याकडून त्याची पार्टी पेंडिंग आहे, हे विसरू नका. यावर्षी रंगपंचमीला मला जागच नाही आली. कारण गेल्या वर्षीपर्यंत सकाळी गाणी वाजवल्यावर मला झोपेतून उठवायला आणि खेचत रंग खेळायला घेऊन जायला तुम्ही नव्हतात.
इतकंच काय तर एक्झाम नंतरच्या सुट्टीमध्ये नेहमीप्रमाणे तुम्ही घरी असल्यावर आपलं रात्रभर मूव्ही बघणं सुद्धा मी खूप मिस करतो. मम्मी अभ्यासावरून ओरडायला लागली की माझी बाजू घ्यायला तुम्ही नसल्यामुळे तो ओरडा खायलाच लागतो मला. आणि हो, तुमच्या वाटणीचा ओरडा मीच खाते आता. मी तुमची आणि मम्मीची भांडणं सुद्धा खूप मिस करते. खरं तर मी कधीच मम्मीला इतकं शांत नाही बघितलं. तिची बडबड ऐकायला तुम्ही नाही म्हणून ती खूप जास्त मिस करते तुम्हाला. आई आणि बाबा बरे आहेत. सर्व कारंडे फॅमिली तुमच्यासाठी बिग बॉस मराठी आवडीने बघते. खरं सांगू तर बिग बॉस मराठीच्या घरात सगळेच बेस्ट आहेत, पण ट्रॉफी मात्र आपल्याच घरी आली पाहिजे पप्पा. लव यू पप्पा. मला खरंच खूप अभिमान आहे की मी तुमची मुलगी आहे. तुमच्याकडे बघून मी नेहमी हेच शिकत आले की मेहनत करूनच आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. बरं पप्पा, माझं तर सांगून झालं, पण नेहमीप्रमाणे मम्मीचं काहीतरी म्हणणं आहे. एकदा वाचाच. कारंडे ऐका ना, घरातल्या सदस्यांना निरोप द्या. सोनाली वहिनीपर्यंत तुमच्या सगळ्यांची हाक पोहोचते. काळजी नसावी. आय लव्ह यू कारंडे. ऑल द बेस्ट सगळ्यांना. तुमची लाडकी सिया. एकीकडे घरातून आलेलं पत्र, तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरातील जवळचे सदस्य. या भावनिक चक्रव्यूहात अडकलेले इतर सदस्य काय निर्णय घेणार आणि डेंजर कीचं संकट कोणावर ओढावणार हे बघूया उद्याच्या भागात. बघत रहा बिग बॉस मराठी. पत्र मला खूप इम्पॉर्टंट आहे. माझे फक्त बाबाच आहेत. आई झोपत नाही माझा आवाज ऐकल्याशिवाय. भीक मागते यार प्लीज.